वे ताहुदीन गोहे भूखी रह जा भाई तारी एक मोठा कामगार या विस्तारने अंदर मानते आम्हाला लोक लाखो करोडीपती राहिला माने घर गाड्यात घोडात बिल्डिंग मा राहा माणूस माने घर दोन नोकर राहत पण नोकर आता थोडी मारायचा माने की जात त्याने घर आहा आम्ही मला एक पोर आणि मा आम्ही दोन माणसं घर आहोत मला विचार झाला का माने पोऱ्याला एखाद लगीन करी देता एखाद पोर गवसीनी इसा विचार चाली राहिला पैसा लागतो थोडा बापासे आत भगवान ने दिला आम्हाला खान करू पण आपल्या घरात थोडा माणसा नाही होत पण आता जागले काकाला बोलवा आणि त्याने ती विचारले आता ए जागले काका ए जागले काका जागले काका ए जागले काका राम 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 कशा तयारी चालली तुझी नाही आता ते गाव मग येलं होतं ना आज होळी ना मग होतं ना हा काठी दिन येलंय लाकडा पाठ्या लाग होत्यात ना बरोबर बरोबर होळीचे टाळाला काठीने कामर राहत हा. बरोबर तर तुला मी काय सांगू हा. माने पोरेला रे एखाद पोर घेऊन नाव असतं आणि मी कठा देखो तू पक्का फिरायचा माणूस राहस तुला शोधी यायचा अशिया पोर होती रे एक जागा तर तुला मग मला खबर हिला ते खबर पोर ना सरावणी मग सरावणीवर भारी पोर पण आपल्या घरात कसं एक माणसं लागत काम करता माणूस लागा आपल्या मग काम करता पाहिजे ना काम करायला पाहिजे मग तुला कोणा पोरी आहे एक करतो एक एक पोरगी हाती बारी का बारीक बेस 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 चांगला तर पोरियाला घरने राखाला का पोरला 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 नार त्याला तर लगीन माहिती जायला त्याला लगीन होई गया बेस बेस तो आपले काय जावाला तर मग पोरला विचारू का माने पोरीला बोलवा माने ओसला बोलवा बोलो तिला बोलो विचारिले मग जाऊ. विचारिले तो मला सांग ना हा हा ए राजू बोल बाबा पण ऐक आपले शिरपूर जिल्हावाला सुरेश महाराज शिरपूर तालुकावाला सुरेश महाराज सुईगाव तठणी तो 58 आपली डांगणी गमत देखाला तर त्याने 100 रुपये दिलात आपल्याला रोडाली तर नाही पण तमाशा त्याला जरा पटना असे तर त्यांनी 100 रुपये दिलात तर सुरेश महाराज कडे शिरपूर तालुका सुईगाव तठणी 58 तर त्याने नावने आपलं जरा टाळी तर वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जे ना हात वाद्य वाजवा ना आणि कधी त्या बोई अशा पडक्या बी नाही आलो आता बोल बाबा काय राजू हा? तर बेटा तुला सांगा काय? आपल्या बाईला एखाद घर जमाई चालत नाही मग तुला विचारले का मग पदरे निघाले सांगा आता मानाचे विचार काय करेश नाही बरोबर का नाही मग तुला दुःख नाही लागा ना तुला आपल्या घरमा खानदानी घटनी होळी खानदानी हो आपल्या घर बरोबर आहे. पण मग बाई एका जगा जाय दुसऱ्या वंशला जरा बोलिले बोलो बोलो ना भाई आयकनेस नंदने का घर मत ना काय हुआ कान पडा फोटा किती तुला भाई तुला तर काय होईना आणि तू कुणाहार नाचा होतीस का तुला पुन्हा आली. नाचा होतीस कोणाहारी तू आई बा तू बाप बिचाराची ताजू बाते आगड काय करताय तू आणि मरेल माणूस का उभा राहा जे ताज असणार आदे तू लिहिल्या सारी कधी नाचा होतीस काज तुला काय होया तो अशा कर मा एवढा कधी अशा करू का मला दूर हट. तू काय ते काढले अशी अकल टाकील का मी कधी बोलवस हा? ती बठा जाऊ दे हा. ती नाचायचे पण बाबा काय सांग हा का बयाला वाटाय घरच्या बाई गौशाला असे आता चालली ना कशी काढू ना माझा विचार काय हो हा. आपले बाबानी जमीन 30-35 एकर वर बरोबर हा लाखो करोडी रुपया ते आपल्याला जिरतील का आणि आपल्याला तेवढ्या किंमत शेती होईल का काही नाही होईना
अगो आम्हाला दोन्ही भावळ्याला बराबर करी वाटेतील तरी आपल्याला करी पडा येणार नाही 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 बरोबर का हा. नाही तर मना विचार काय होता का हा. बाबा जा घर जवळ लया तर मना एक हात ना दोन हात होईल तो बी काम करेल आणि मी बी काम करेल चालीन ना बरोबर ना ऐक नाही मग भाऊला बागो हा भाऊला हा. आणि ती का घरमाय टाकेल आता निधी होणार निधी होणार निजून जा 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 धावड धावड जा 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 ए बाबा तर वहूस मी सांगा रे. सांगा ना बाई पण भुयूला विचारले मग विचारल्या तिला तुम्ही टेन्शन नको घेऊ. बाई ए बाई रोशनी ए रोशनी काय बाबा वजना पण येतो ना वाय जग गळा निघा काय जण बा रोज ना आता मी पडते मी काय बाबा हे बेटा काय मा तुला एक गोष्ट शोधा खुशी ह्या का नीती सांगितली तुम्हाला तर सांग बा माझं तुला वाटतं आपल्या घरनं घर जमाईल होईल हा विचार चालला मला ए पप्पा मी भोणाला हवं मी आता लग्न नाही करत ना. किसा नोकरच कसं भाऊ एकला शेतनं काम करी करी आणि भंगी जाताना तुला खबर तर करी ना माहित व तिथे नोकरच राहिली चालेल तुरी खुश ते चालेल मग बस सांगितली नाही तुझी खुशी ऐकली मला सांगितली चाल जाऊ काय बघायची राजू तू तयार आहे रा? पण बाबा भुयूला घर जवळ सांगनास आणि तिने तोंडवड एवढी मुस्कान ही काय का बाबा मला दूर नाही की काय राहिना गुरुनी की झालं काही जरूर नाही आता पण भुयो आपा पण वाय तबडा ती तुला बी नाही खाय पडणार आणि मला बी नाही खाय पडणार आता आपले गावला ना जागले काकाला बोलवा हा दिला बोलवाय ना मग. अक्षय रे पुढ्यात कधी व्याखाट देता तुम्हाला काय समजा का नाही तू अगर जमत नाही ना जमत नाही मग जेवला कठ तुला नादा कधी पोरे देखाला पुढे देखील जेवला अरे तो आपले तुकाराम दादी पण हा गोरी पुरी तो तेसना नाही दुसरा ना देव ते म्हणजे तेसना पुरे नाही येऊ तेसना कोठ पोरिया अरे दगड कुठला न उचली ना पण काय नको पोरिया होय ना रे? बाई म्हण जरा कशा कशा ती तुला कशी खबर अशी आहे ते पण असे लोक सांगत हो का जेवायला ना तर चला मग देतील का अरे मग बसेल ना कधी देत नाही हा चला चला माकट मग चला राजू ए राजू तू कधी एक बाजू अंग ये ना येला ये वा काय मोठी वा देऊन येणार रे पोर चांगला बुयो घर जेवायला खाला ना तू का आला ना पाडशे वा देऊन येस ना आता मग ना कंग पाडशे तू चालेल चालेल आणि अंग ये घर जेवायला किरे आणि दुसरी जागा नको जा बासने कोणी खानदानी खरे गठवा आणि काय बिचारा हा, मग कोणी खानदानी बिचारा मग तेच ना बस पण काय नाही काय नाही चार चार ट्रॅक्टर मग? पण ते झाला टायराज नाही काय सांग राहिलास नाही कसं काय सांग राहिलास तू नेती एक टायर त्यांना फुटी गेली मग मजा येईल. ए, कसं नको करस ना? हा, मग कसं नको करस ना? कशी खानदानी ना मग कशी माणसा तुम्ही आता वावरा बी कोडा ना तू पण बाका 35 वरम 60 वावरा दाजी एक होता वावरा रे. भरमसाठ का? एकदम वावरा निस्तम पान पेता वावरा ना रे. पान पेता हा? हा, पान पेता वावरा एक पण अरे तुम्हाला ठगत नाही कोंबडा वकरता तरी पाणी निघी पाणी नाही का का? असे ये ना वावरा अरे सुया सुया मकी टाक दाना नाही उतरणार पाणी ना दाना चढी हा, जाता अमुक सडी येतात ना? हा, आणि थोडा मोठा माणूस यो येणे खळावर ना अरे चरीचर उडवा समोर पक्का? हा चरीचर उडवा पण ये ना खळा आणि उडवा दुसरा ना तो लोक थोडा कमुक बाजू मध्ये देतात ते ना बाकीने मनावर ताण मग आणि पैसा तर नास नंदुरबार बँक के भरेल कंचरी गावत 100 नोटी तर गणा येत नाही तर ना चेटाळी दे यो असे माणूस यो थोडा पैसा कंचरी गाव तरी पोरला घरताने लेवाला जायचं तर भाडाला पैसा नाही तर दुसऱ्या पासून मागेली जायचं
अरे भाई सुद्धा करू लागेल मा सुट्टा करायला गेली होती मला सांगायला पाहिजे ना चला 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 नाही रे मानी एकच बाईने आणि आम्ही काय अशाही उगा उगाच जावाला अरे नाचत जावाला गाणं लावता अरे खुशना दिवस खुशना दिवस आणि आता ते घरच्याने देवाला देत ना मग? पण तो पोऱ्या देवाला देत ना तू पोऱ्या दिला आता तू घरनं बरबाद होईल ती बरबाद हो चांगला घर होईल हा हा अशा देशमुख कशी आहे जागले काका भारी नाचस रे तिथं हे जागल्या काका आई बाबा ना एक पोरी लाडकी एकलती एक बहिणीस मानी आई बाबानी एक पोर लाडकी काका विचारती कमानी पालकी चालेल ना हे आई बाबानी एक पोर लाडकी आई बाबानी एक पोर लाडकी काका विचारती कमानी पालकी काका विचारती कमानी पालकी जागले काका कोणता घर आवाज ना चांगला करा मग यो येत ना कशा गा भावा घर गा भावा कासवाळा गा भावा बाबावाला सांगलं ई गा भावा ना आम्ही आता काय करजो कशा आम्ही आता काय करजो फाशी लागील मरी जावा ना अरे या डबा थारे बसू हो. बसा बसनास बसनास दाजी तू ना काढ मोबाईल काढ दाजी मै नंबर सांगू ते दाब 108 वर फोन कर याच्या रिमायकाला ग येडवाय ना रे अरे माणूस घरच्याने ते खाली येत काय हूँ पडवा जायचं का हा अरे तू दोन्ही बापले को पडवा जायचा बस आहे पण ऐक धडी मग काय गधडी करी सांग ना मांग मा झोपणे ती गोधडी मग काय घडी वाई का वायल बी नाही ती म्हणे याद बरं आहे का बसा 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 तुकाराम भाव तुकाराम भावट अहोच मला खाली पाडाला पोऱ्या सांग होता तुकाराम भावना म्हण अशी अशा होई घेऊ बिचारा चांगला माणूस र चांगला माणूस कधव बी जावा तर 10-5 रुपये दे भगवान बी अशी ना चांगला माणसा झाला लिजा आणि खराब झाला टाकी जा पण आता मला तुकाराम दाजीनाच नाव माहिती मला घरनी माणसाचं नावच माहिती नाही पण आता तुकाराम दाजीनाच नाव धरेल कगडी तुकाराम भावड तुकाराम भावड काय होईना
भावड काय राम 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 राम. भावड त्या गाव मसना पोऱ्या खाले पाडाना काय सांगत काय सांगतो तुकाराम भावड मरी घ्या अशा सांगत आणि दाजी तुला ठगत नाही तुकाराम भावड तू